आपल्याला 7 बॉडीज आहेत. एक बॉडी आहे ती मेकॅनिकल बॉडी जी विजिबल आहे. आता त्याच्या आत एक बॉडी जी आपल्याला हे सगळं इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बॉडी आहे विच इज इनविजिबल आणि बाकी ऑराज आहे. तर ती इनविजिबल बॉडी आहे आतली. आपण जसं भोरा म्हणतो, आपण नदीमध्ये भोरा असतो बरोबर. एक खालती घेतो, ते चक्र आहे. आम्हाला लोक हल्ली चक्र हिलिंग वगैरे बरेच काय काय करत असतात, पण त्यांना त्याचं बेस माहिती नसतं. तर ही आतली जी बॉडी आहे, जी इनविजिबल बॉडी, ती जिथे जिथे आपल्या विजिबल बॉडीला टच होते अलॉंग द स्पायनल कॉर्ड, त्याला चक्र म्हणतात. ती एनर्जी सेंटर्स आहे. ती बाहेर काय येते, कारण तिला त्या एरियातलं काम करायचं असतं. तर ह्या आता आपण मूलाधार चक्र घेतलं, तर मूलाधार चक्र हे आपलं स्केलेटल सिस्टीम म्हणजे संपूर्ण हाडं, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बायकांमध्ये, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, याच्यावर मूलभूत काम करतात. ऑन अ मेंटल प्लेन ते अहंकारावर काम करतात. जे खालती टेलबोनच्या मूलाधार चक्र आहे ते अहंकारावर काम करतात. म्हणजे ह्याच्यात प्रकृती असेल तर तो नॉर्मल असतो अहंकार, आणि तीच विकृती झाली तर लूज मोशन्स होतात, ऑस्टिओपोरोसिस होतं, मुलं होत नाहीत बायकांना, किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात. आणि मेंटल लेवलला तो माणूस इगोइस्टिक होतो, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह होतो. कारण पृथ्वी तत्व हा गणपतीचा तत्व आहे, आणि प्रकृतीप्रमाणे आपण जर बघायला गेलं तर असं काही इंटरेस्टिंग आहे. तर ह्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून 50 वर्ष त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला, कुठली औषधं कशावर चालतात.